यानंतर बातमी पुण्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनची तयारी सुरू झाली आहे। पोलिसांकडून रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आलंय। गल्लीबोळात पत्रे बांबू टाकून वाहतूक रोखण्यासाठी उपाय करणं सुरू झालंय आणि यामुळे लॉकडाऊन आधी अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना कसरत करत यातून मार्ग काढावा लागतोय। ज्येष्ठ नागरिक अंग वाकवून या अडथळ्यांमधून मार्ग काढतात। सायकलस्वार सायकल उचलून किंवा खालून ढकलत जाताना दिसतात। पुण्यात लॉकडाऊन सुरू व्हायला एकच दिवस बाकी असल्याने पुण्यात महात्मा फुले मंडईमध्ये गर्दी उसळली होती। एकतर आवक कमी आहे, त्यात 5 दिवस भाजीपाला विक्री बंद राहणार आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या भाजीपाल्याच्या दरामध्ये 20% वाढ झालेली आहे। पण या भाज्या घेतल्याशिवाय पुणेकरांना इलाज नाहीये। जाणून घेऊयात या लॉकडाऊन दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काय बंद राहणार आहे। किराणा दुकाने, भाजी विक्री, मटन, अंडी, चिकन, मासे याची सगळी दुकानं जी ती बंद राहतील 14 ते 18 जुलै या दरम्यान। त्याचबरोबर ऑनलाईन खाद्यपदार्थ वस्तूंची डिलिव्हरी ही पूर्णतः बंद राहील। मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, बाग, क्रीडांगणं ह्या ज्या काही रोजच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या देखील बंद असतील। हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल हे पहिले बंद होते आणि आत्ताही यापुढे बंद राहणार आहेत। सलून, ब्युटी पार्लर हे तर उघडण्यात आलेलेच नाहीयेत, ते देखील बंद राहतील। शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था ह्या बंद राहणार आहेत। दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहतूक बंद राहील। फक्त 5 धारकांनाच यामध्ये परवानगी देण्यात आलेली आहे। बांधकाम, ज्या ठिकाणी कामगारांच्या निवासाची व्यवस्था आहे तिथे फक्त काम सुरू ठेवता येणार आहे, अन्यथा इतर ठिकाणी बांधकामाची जी सुरू आहेत ती बंद राहतील। मंगल कार्यालय, लग्न समारंभ रद्द करण्यात आलेली आहेत, ते देखील होऊ शकणार नाही। सर्व खासगी कार्यालय जी काही प्रमाणात उघडण्यात आली होती पण तीही आता बंद असतील। आता वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।